श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. श्रीराम. जैसी आभाळाची बुंथी करुणी राहे गबसती, मग फिटलिया दीप्ती धरुणीये. तैसा आहाचवरी कोरडा त्वचेचा से पातोडा, तो जडोनी जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. ना तरी संध्या रागीचे रंग काढुनी वाळिंबे ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरिवा सिद्धरसाचे ओतिवा, मज पाहता सावेवा शांतीची ते आनंद चिद्रित लेप. ना तरी महासुखाचे रूप, की संतोष रूप थांबले जैसे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच परमपूज्य कानिपनाथ महाराज यांना वंदन करून आज संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव. आज आपण संत संघामध्ये ज्ञानेश्वरीतील 6व्या अध्यायातील ओवी 251 ते 270 पाहणार आहोत. ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या 6व्या अध्यायाला गीतेचं सार असं म्हटलेलं आहे. कारण अर्जुन जो आहे, अर्जुन हा आता तीव्र मुमुक्षु झालेला आहे आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की अर्जुनाला आता मी ब्रह्म व्हावं, ब्रह्म व्हाण्याचे डोहाळे लागलेले आहेत आणि अर्जुनाच्या बुद्धीमध्ये वैराग्याने गर्भ धारण केलेला आहे. आणि अशा अर्जुन आता हळूहळू म्हणजे तीव्र विरक्त व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाला आता भगवान श्रीकृष्णाची पूर्ण खात्री झालेली आहे की अर्जुनाला आता कधीही मोक्षरूपी फळ प्राप्त करू शकतो. आणि त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाला मी आता कोणताही अभ्यास सांगितला तरी अर्जुन पूर्णपणे तो आत्मसात करेल. आणि त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अभ्यासयोग सांगत आहेत. भाविको, ह्यापूर्वीचा पण आपण अर्जुन पाहिलेलाच आहे. अर्जुन म्हणजे अर्जुनासारखा पराक्रमी दुसरा वीरयोद्धा नव्हता. पण ह्या अर्जुनाने जेव्हा युद्धभूमीवरती आपल्या लोकांना पाहिलं, आपल्या स्वकीयांना नातेवाईकांना पाहिलं, तर त्यावेळेला अर्जुनाची संभ्रमित अवस्था झाली आणि अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं, बाबा मला युद्ध करायचं नाही. मग अर्जुन तर पराक्रमी होता, शूर होता, वीर होता, योद्धा होता. त्यांनी भगवान श्रीकृष्णाला सुद्धा युद्धामध्ये हरवलेला आहे.
पण अशा अर्जुनाला जेव्हा मायेमध्ये तो अडकला, आपल्या लोकांना त्यांनी पाहिलं, त्यावेळेला तो एकदम संभ्रमित झाला आणि मला युद्धच करायचं नाही असं अवस्था त्याची झालेली आहे. मग आता भगवान श्री अर्जुनाची अवस्था कशी आहे की तो मला ब्रह्म व्हायचंय इथपर्यंत तो पोचलेला आहे. म्हणजेच काय की मनाची जी धारणा आहे, अर्जुनाचं काय झालं होतं, मन कमकुवत झालं होतं आणि अर्जुनाच्या मनाने घेतलं होतं मला आता युद्ध करायचं नाही. आणि त्याच मनाची भगवान श्रीकृष्णाने आत्तापर्यंत सुरुवातीला कर्ममार्ग सांगितला, त्याच्यानंतर ज्ञानमार्ग सांगितला आणि आता योग मार्ग सांगत आहेत. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाची अगदी सहजतेने मनाची धारणा वाढवलेली, मनाची शक्ती वाढवलेली, मनाचा भक्कमपणा वाढवलेला आहे. भाविक हो, अगदी त्याच पद्धतीनं जसं अर्जुनाच्या मनाचा भक्कमपणा वेळोवेळी भगवान श्रीकृष्ण वाढवत आहेत, तसेच आपले जगद्गुरू माऊलीसुद्धा आपल्या लाखो लोकांच्या मनाची व्याकुळता, मनाची व्यथा, मनाने जे आपण कमकुवत झालेलो होतो ते जगद्गुरू माऊलींनी वेळोवेळीच्या संतसंघाच्या प्रवचनातून आपल्याला मनाची धारणा वाढवलेली, मनाची भक्कमता वाढलेली आहे. मार्ग कोणताही असू देत, मार्ग कोणताही असू देत, त्या मार्गामध्ये शेवटी साध्य काय करायचं आपल्याला, ईश्वराची प्राप्ती करायची. पण ईश्वराची प्राप्ती करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं महत्त्व कशाला दिलं आहे की मनाला महत्त्व दिलेलं आहे की मनाची शक्ती वाढवा. मग बघा जगद्गुरू माऊली आपल्याला वेळोवेळी सांगत असतात लेकरांनो 10 मिनिटं भक्ती करा. म्हणजे जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्तापर्यंत वेळोवेळी सांगून काय केलं आहे, त्याच्या मनाचा भक्कमपणा वाढवलेला आहे, ते जगद्गुरू माऊली आपल्या संदर्भात सुद्धा करतायत ना. सुरुवातीलाच बघा अध्यायाच्या सुरुवातीलाच 6व्या अध्यायामध्ये संजय काय म्हणतो, माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही, कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे ज्ञान सांगतायत ते मला अगदी सहजतेने मिळाले. तर कसं मिळालंय, एखादा तहानलेला माणूस आहे आणि त्याला तहान लागली म्हणून त्याने पाण्याचं भांडं तोंडी लावावं आणि त्याची चव चाखावी तर त्याला नंतर जाणीव व्हावी, ते कळावं काय हे तर साक्षात अमृत आहे. त्याने कशासाठी, पाणी पिण्यासाठी ते भांडं तोंडाला लावलंय आणि त्याला अनुभव कशाचा येतोय की हे साक्षात अमृत आहे. भाविको, अगदी त्या संजयसारखीच काही आपली सुद्धा अवस्था आहे. आपण पण बघाव, संसारामध्ये अडचणीमध्ये त्रस्त होतो, दुःखामध्ये आम्हाला असं वाटत होतं की ह्या संसाराच्या दुःखातून आम्हाला कोणीतरी बाहेर काढावं, आम्हाला सुख मिळावं, समाधान मिळावं, ही आम्हाला तहान लागली होती. म्हणून आम्ही काय केलं, पाणी पिण्यासाठी नाणीज लालो. म्हणजेच काय, बाबा आमची अडचण सुटावी, ह्या अडचणीची आम्हाला तहान लागली होती. मग पाणी पिण्यासाठी म्हणजे अडचण सोडवण्यासाठी आपण जगद्गुरू माऊलींकडे आलो आणि पाण्याचं भांडं तोंडाला लावलं. म्हणजेच काय, आपण भक्ती करायला सुरुवात केली आणि भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला साक्षात अमृतरूपी कुंभ आपल्या हाती लाभलेला आहे आणि तो अमृतरूपी कुंभ म्हणजेच काय हो, आपली साक्षात जगद्गुरू माऊली. आणि भाविको, भगवान श्रीकृष्णाला तेच सांगायचे, पण आपल्याला आतापर्यंत आपल्याला असं वाटतं की ज्ञानेश्वरी म्हणजे गीता म्हटलं की काय, की आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना काय वाटतं की युद्धभूमीवरती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीता, आम्हाला एवढंच माहिती होतं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी म्हणजे काय, बाबा संस्कृत कळत नाही म्हणून साध्या सोप्या भाषेत प्राकृतात जे वर्णन केलं ती म्हणजे ज्ञानेश्वरी. पण जेव्हा जगद्गुरू माऊलींनी 16 एप्रिल 2017 रोजी संत संघामध्ये ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाला सुरुवात केली, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीमध्ये काय उपदेश केलेला आहे हे आम्हाला कळलेलं आहे. तेव्हा आम्हाला समजलेलं की ज्ञानेश्वरीमध्ये किती आगाध ज्ञान आहे. पण आपल्याला हे कधी समजतं, कारण भगवान श्रीकृष्ण बघा अर्जुनाला काय म्हणतात, अर्जुनाला सांगतात की तू कोणतीही साधना कर. मागच्याच आठवड्यामध्ये आपण कुंडलिनी जागृतीवरचं माऊलीने जे मार्गदर्शन केलेलं ते आपण उत्तमरित्या ऐकलेलं आहे. म्हणजे त्याच्यातलं अध्यात्म पण ऐकले, त्याच्यामधलं विज्ञान पण ऐकलेलं आहे. पण मला इथे भाविको, कारण काय होतं की जेव्हा जगद्गुरू माऊलींच्या मुखातून एखादी गोष्ट येते, ती कितीही ज्ञान कठीण असू द्यात, पण माऊलींच्या मुखातून आलं की आपल्याला ते सहज पचनी पडतं. अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरू माऊलींनी मुक्तीच्या राजमार्गामध्ये कुंडलिनीवरती खूप सुंदर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरू माऊली काय म्हणतात, कुंडलिनी ही एक अलौकिक अशी शक्ती आहे आणि ती प्रत्येक माणसामध्ये सुप्तावस्थेमध्ये पहुडलेली असते. मग आता ही कुंडलिनी शक्ती जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा डोक्यातून सरकत जाऊन मणक्याच्या तळाशी बसते, त्याला मूलाधार चक्र असं म्हणतात. मग आता ही कुंडलिनी शक्ती आहे, ह्या शक्तीला जागृत करायचे.
मग ही शक्ती अशी नाही आहे की काही खुणा केल्या म्हणून ती जागृत होईल, तिला काय हलवलं म्हणून ती जागृत होईल, असं नाही. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात ही कुंडलिनी जागृत होण्यासाठी गुरुकृपेने हे सहज शक्य आहे आणि कुणी कुणाची कुंडलिनी जागृत करू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये जगद्गुरु माऊली काय म्हणतात की हा जो कुंडलिनीचा जी अधोगतीला गेलेली तिला ऊर्ध्वगतीला परत आणायचं, तिला तो प्रवास करायला लावायचा आहे आणि त्याच्यासाठी जी साधना सांगितलेली तो म्हणजे योग मार्ग. मग ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आता ह्या कुंडलिनीला जागृत करायचे. मग कुंडलिनीला जर जागृत करायचं तर त्याच्यासाठी त्या साधकाचा मनाचा भक्कमपणा म्हणजे मनाचं सामर्थ्य वाढलं, त्याची मनाचे सामर्थ्य वाढल्याशिवाय तो साधनेमध्ये एकरूप होणार नाही असं वर्णन केलेलं आहे. मग ज्या साधकाची कुंडलिनी जागृत होती तर त्याच्या देहामध्ये काय परिवर्तन होतं, त्या देहकांतीमध्ये काय बदल होतो ह्याचं वर्णन भाविको आपण आजच्या संत संघामध्ये पाहणार आहोत. आता त्याच्या देहामध्ये देहकांतीमध्ये काय परिवर्तन होतं ह्याचं उदाहरण देताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना म्हणे सूर्य बघ आभाळामध्ये जेव्हा आकाशामध्ये आभाळ येतं आणि त्या आभाळाच्या बुरख्यामध्ये सूर्य दडला जातो आणि जेव्हा ते आभाळ निघून जातं तर त्यावेळेला सूर्य परत त्याच्या तेजाने झळाळत असतो, झळकत असतो. अगदी त्याच पद्धतीने ज्या साधकाचं ज्या सत्पुरुषाचं म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान कुंडलिनी जागृत झालेली आहे तर त्याला तो तेजाने झळकत असतो आणि असं वाटतं की साक्षात परब्रह्मरूपी शांतिरूपी तेज आसनावरती विराजमान झालेले. आणि भाविको आपल्याला तर ते साक्षात शांतिरूपी ब्रह्मरूपी ते जर पाहायचं असेल तर ते आपल्याला जगद्गुरु माऊलींच्या रूपाने आपल्याला ते वेळोवेळी पाहायला मिळतं. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हा जो देह आहे तर हा देह जरी वयाने लहान दिसत असला तरी त्याच्याकडून अलौकिक असं कार्य होतं. भाविको इथे जर उदाहरणं सांगायची म्हटलं तर आत्तापर्यंत अनेक संतांनी अशी अलौकिक कार्य केलेली आहेत. आपण हे वेळोवेळी ऐकतो, वेळोवेळी पाहत असतो आणि आत्तापर्यंत आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला भाविको इथे सांगावंसं वाटतं, एका छोट्याशा खेडेगावामध्ये 2-2.5 हजार लोकांची वस्ती असलेल्या खेड्यामध्ये गावामध्ये एक साधारण कुटुंबामध्ये जन्मलेलं बालक, ते बालक हळूहळू आपलं शिक्षण पूर्ण करतं, संसार करतं, नोकरी करतं, संसार करतं आणि संसार करता करता ते परमार्थाच्या उच्च पदावरती सुद्धा पोचतं. आणि ज्या परमार्थाच्या उच्च पदावरती पोचतं, विराजमान होतं, त्याबद्दल मला जर का बोलायचं म्हटलं, हे साधारण गाव म्हणजे आपलं नाणीज गाव. ह्या नाणीज गावामध्ये जन्मलेले आपले जगद्गुरु माऊली, मला इथं हे याच्यासाठी सांगावंसं वाटतं की ज्ञानेश्वर माऊली श्री अर्जुनाला सांगतात की अर्जुनाला त्याच्या देहाकडून वय जरी लहान दिसत असलं तर कसं अलौकिक कार्य होतं. जगद्गुरु माऊलींनी बघा की आपल्यासमोर जिवंत उदाहरण आहेत. जगद्गुरु माऊलींनी आजपर्यंत साधारण कुटुंबामध्ये जन्मले असलेत पण आपल्या देहाचं ते उच्चतम स्थान गाठलेलं आहे. छोट्याशा नाणीज गावामध्ये, त्या नाणीज गावाला आज बघा जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं, तालुक्यात राय जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं, महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं, देशामध्ये ओळखलं जातं. आणि आज नाणीज गाव कुठं पोचले हो, परदेशामध्ये जाऊन सुद्धा पोचले. नवे ते नाणीज गावाचं रूपांतर आज नाणीज धामामध्ये झालेलं आहे. ते कोणामुळे, कोणी केलेलं आहे, हे आपल्या जगद्गुरु माऊलींचं अलौकिक कार्य आहे. आणि ह्या अलौकिक कार्याला जगद्गुरु माऊलींनी आतापर्यंत जे केलेलं अलौकिक कार्य आहे, ह्या छोट्याशा गावामध्ये, नाणीसारख्या गावामध्ये, आज कोल्हापूरमध्ये बघा ST स्टँडला जाऊन उभं राहून पहा. जेव्हा आपण ST स्टँडला उभं राहून पाहतो तर रत्नागिरी ST असेल तर त्याच्यावरती नाणीज धाम हा बोर्ड आहे की नाही हो सांगा. म्हणजे जगद्गुरु माऊलींनी बघा आपल्या कार्याने आज नाणीज गावाचं रूपांतर नाणीज धामामध्ये केलं. आणि जगद्गुरु माऊली आज आपण तीर्थक्षेत्र नाणीज धाम म्हणतो. आज बघ आपण पंढरपूरची यात्रा करतो, परत अष्टविनायकाची यात्रा करतो, चारोधामाची यात्रा करत असतो, 3.5 शक्तिपीठाची यात्रा करतो. पण भविष्यामध्ये आज हे जे आपलं नाणीज धाम आहे, जगद्गुरु माऊली जे अजून उपपीठांची निर्मिती करत आहेत, तर भविष्यामध्ये ह्या पीठांची सुद्धा तीर्थयात्रा झाल्याशिवाय राहील का?
राहणार आहे का? म्हणजेच काय, जगद्गुरू माऊलींनी हे बघा किती अलौकिक कार्य केलेलं आहे. आणि जगद्गुरू माऊलींनी हे अलौकिक कार्य तर केलेलंच आहे. भगवान श्रीकृष्ण 4व्या अध्यायामध्ये काय म्हणतात की जेव्हा अर्जुनाला सांगत असतात ते की बाबा हे जे ज्ञान आहे हे मी तुला अगोदर सुद्धा सांगितलं होतं आणि आता पण ते सांगत आहे. तर त्यावेळेला अर्जुन म्हणतो देवा हे कसं शक्य आहे की त्यावेळेला तर म्हणे तू सूर्याला अगोदर सांगितलं होतं असं म्हणतोय, आता त्या काळामध्ये आणि ह्या काळामध्ये हे किती लुप्त झालेलं आहे. तर त्यावेळेला भाविको मला इथं एवढंच सांगावंसं वाटतं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की बाबा त्यावेळेला मी तुला ते सांगत होतं तेच ज्ञान मी तुला आता पण सांगतोय. पण आपण ते भगवान श्रीकृष्णही थोड्या वेळ बाजूला ठेवूया, अर्जुन सुद्धा थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि आपण आपल्याकडे पाहूया. हे जे आत्मज्ञान आहे किंवा हा जो आत्मबोध आहे, आपण जर आपल्या पिढींचाच विचार करायचं ठरवलं तर आपल्या 4 पिढ्या घ्यावं. त्या 4 पिढ्यामध्ये मला देव आवडतो किंवा माझा जन्म कशासाठी झालाय ह्याचा कोणीतरी विचार केलाय का? कधीतरी हा प्रश्न निर्माण झालाय का? म्हणजेच काय की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे ज्ञान लुप्त झालं होतं. मग ते आज जर आपण सद्य परिस्थितीचा विचार केला, जगद्गुरू माऊली जर आपल्या जीवनामध्ये आले नसते, आपल्याला हे ज्ञान प्रकट झालं असतं का? म्हणजेच काय, आपल्या जीवनामध्ये जो ज्ञानाचा प्रकाश दिलेला आहे, जे ज्ञान प्रकट केलेलं आहे, हे जे दिव्य ज्ञान आहे, हे दिव्य ज्ञान जगद्गुरू माऊलींनी आपल्याला किती सहजतेने दिले, किती सहजतेने की जसा तो संजय म्हणतो की बाबा हे अमृत पाणी प्यायला जावं अमृत मिळावं, अगदी त्याच पद्धतीनं आपण अडचण सोडवण्यासाठी माऊलींकडे आलो. आणि बघा ना आज माऊली आपल्याला कुठे घेऊन गेलेत. अर्जुनाची बघा भगवान श्रीकृष्णांनी कशी मशागत केली, अगदी त्याच पद्धतीनं शेवटी अर्जुन भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला म्हणतात अरे ऐक अर्जुना, हे एवढंच नाही पण हा जो देह आहे ह्या देहाला यमसुद्धा घाबरतो. अर्जुन काय सांगतो की ह्या देहाला यमसुद्धा घाबरतो. वर्णन करत असताना म्हणतात, तर मला इथे सांगावंसं वाटतं की आजपर्यंत बघा आपण भरपूर उदाहरणं ऐकलेली आहेत की सावित्री सत्यवानाचा यमाकडून प्राण घेऊन येते. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा यम येतं त्यावेळेला म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, सोपानदेव सांगतात की 2-2 वर्षांनी या. हे आपण असं भरपूर काय ऐकलेलं आहे. पण भाविको मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की त्या जगद्गुरू माऊलींच्या सहवासामध्ये आल्यापासून त्या देहाला तर यम घाबरणारच आहे, पण त्यांच्या सहवासामध्ये आल्यापासून आपल्या सुद्धा देहाला जवळ यायला यम घाबरतो. कसा ते पाहूया आपण. आता बघा इथे बसलेल्यापैकी मागच्याच प्रवचनामध्ये सोमदेवप्पांनी सांगितलं की आजपर्यंत 5 लाख लोकांची व्यसनमुक्ती केलेली. आता ते जर लोक जगद्गुरू माऊलींच्या सहवासामध्ये जर आले नसते तर आत्तापर्यंत ते केव्हाच देवगडला पोचले असते की नाही. म्हणजे जगद्गुरू माऊलींचं किती अलौकिक कार्य आहे बघा. बरं दुसरी गोष्ट, आता आपल्यापैकीच बघा भाविकांमध्ये जे आता संत संघ ऐकतात त्यांना असं वाटत असेल की हे जे अगदी बरोबर आहे. काही लोकांच्या किडन्या बाद आहेत, काही लोकांची फुफ्फुसं निकामी झालेली आहेत, काही लोकांना किती आजार आहेत. अशी सगळी अवस्था असताना केवळ आणि केवळ जगद्गुरू माऊलींच्या सहवासामध्ये आम्ही आहोत म्हणून आमच्या सुद्धा देहाला स्पर्श करायला यम घाबरतोय. पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की अर्जुना बघ, जसा मोती शिंपलीमध्ये परिपक्व दशेला आला की तो सांदा उकलतो, अगदी त्याच पद्धतीने हे जे संत असतात त्यांना जेव्हा दिव्य ज्ञान प्राप्त होतं तर त्यावेळेला त्यांची दृष्टी सुद्धा तेच असतात, शरीराने तेच असतात, पण त्यांची दृष्टी व्यापक होते. मग त्यावेळेला त्यांना 7 समुद्रापलीकडे काय चाललेलं आहे हे सुद्धा त्यांना कळतं. त्याच्यानंतर 7 समुद्रापलीकडे काय चाललंय कळतं, स्वर्गामधल्या मसलती त्यांना ऐकायला येतात आणि मुंगीच्या मनामध्ये काय चाललंय ते सुद्धा हा सत्पुरुष ऐकू शकतो. भाविको आपल्याला तर माहितीच आहे ना की वेळोवेळी आपण जे मनातून सांगत असतो, जे आपण मनातून सांगत असतो ते जगद्गुरू माऊलींपर्यंत मुंगीच्या मनातलं जर कळत असेल आपल्या मनातलं कळणार नाही का. मागच्याच बघा मला आता इथे प्रसंग आठवते म्हणून सांगावंसं वाटतं की मागच्याच रेकॉर्डिंगच्या वेळेला आम्ही शिंदेताई अशा समोर होतं बसलेले आणि त्यावेळेला काय झालं की माझ्या पर्समध्ये कुरकुरे होते आणि मी शिंदेताईंना म्हणते की म्हणजे कुरकुरे खायचे का. मग त्यांनी काय केलं, 2 कुरकुरे घेऊन तोंडामध्ये घातले आणि पदर पुसला, तोंड पुसलं पदराने आणि म्हणतात नाही आम्ही नाही खाल्लं.
आणि त्याच्यानंतर जगद्गुरू माऊली आतमध्ये गेलेले होते, थोड्या वेळाने बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर विषय झाला आणि त्याच्यानंतर म्हणतात, अहो ते तोंडाला लागले, तोंड तरी पुसा. सांगायचं तात्पर्य एवढंच की जरी हे समोर नाही घडलं तरी सुद्धा त्यांना कळत नाही असं काहीही नाही. भाविको, की ज्या पद्धतीनं म्हणजे इथे भगवान श्रीकृष्ण सांगतायत की बाबा जे हे अलौकिक कार्य आहे, दिसायला मूर्ती जरी साधी दिसत असली, वयाने जरी लहान वाटत असली, तरी सुद्धा त्या देहाचा वृद्धपणा नाहीसा होतो आणि त्याला बाल्यावस्था प्राप्त होती. आता भाविको, मला तर इथं एवढंसं सांगावंसं वाटतं की जगद्गुरू माऊलींच्या सहवासामध्ये आल्यापासून ह्याच्यामध्ये उदाहरणं तर भरपूर देता येतील, पण एवढंच म्हणावं लागतं की आपण बघा, जेव्हा नामगजर करतो, आपण नामगजर सगळ्यांनी केलेला आहे, सगळेजण पाहत असतो. मग त्याच्यामध्ये कितीतरी असे वयोवृद्ध लोक पण असतात, इतकी वयोवृद्ध असतात ना की पण जेव्हा तो नामगजर चालू होतं तर त्या नामगजरामध्ये, त्या नामामध्ये ते एवढे रंगून जातात, एवढे दंग होतात की अक्षरशः आपण किती वयोवृद्ध आहेत हे सुद्धा विसरतात आणि बालकासारखे ते उड्या मारायला लागतात. म्हणजे काय की म्हणजे त्या सत्पुरुषाच्या देहाची ज्ञानेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला वर्णन करून सांगतायत. पण त्या देहामध्ये तर ती ताकद, ते सामर्थ्य आहेच, पण त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या लोकांना सुद्धा ते सामर्थ्य प्राप्त करून दिलेलं आहे आणि ते केवळ आणि केवळ याची देहा, याची डोळा आपण सगळेजण ह्याचा अनुभव घेतोय की नाही हो सांगा. म्हणजे इतर संतांची किंवा काय घडलं हे सांगण्यापेक्षा आज आपल्यामध्ये काय बदल झालाय. आपण ती मेंढपाळाची गोष्ट ऐकतो, त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये ते वाघाचं पिल्लू गेलेलं असतं आणि तेव्हा तो वाघ तिथे येतो, तो सांगतो की बाबा तू काय मेंढरू नाहीये, तू सुद्धा वाघ आहे. मग अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरू माऊलींनी सुद्धा बघा आपल्याला ह्या माणसांच्या कळपामधून आपल्याला उचललंय आणि दर आठवड्याच्या संतसंगामध्ये बोध करून, उपदेश करून, वारीमधून, प्रवचनामधून बोध करतायत, उपदेश करतायत आणि आपल्याला त्या संतसंगरूपी आरशामध्ये वेळोवेळी दाखवतायत. काय दाखवतायत? अरे तू नर नाही, तुझ्यामध्ये नारायण व्हायचं सामर्थ्य आहे. तू नर नाही, तुझ्यामध्ये नारायण व्हायचं सामर्थ्य आहे. आपल्याला हे कधी कळायला लागलं? केव्हा कळायला लागलं? हे आपल्याला सगळं जगद्गुरू माऊलींच्या सहवासामध्ये आलं आणि जगद्गुरू माऊलीने जसा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनावरती वेळोवेळी प्रत्येक वेळेला सांगतायत अर्जुनाला, घडवतायत अर्जुनाला, अगदी त्याच पद्धतीनं जगद्गुरू माऊली सुद्धा आपल्याला घडवतायत की नाही सांगा. जसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जास्त विचारावं लागत नाहीये, जास्त व्याकुळ व्हावं लागत नाही, म्हणजे अर्जुनाला जास्त प्रयास पण करावा लागत नाही की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला लगेच सांगायला तयार आहेत. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्यापैकी कोणाला तरी असं वाटतंय का मला मोक्ष मिळावा, मला मुक्ती मिळावी, मला आत्मज्ञान व्हावं, असं कोणाला तरी वाटतंय का? आपल्याला कोणालाही तळमळ लागलेली नाही. पण तरी सुद्धा जगद्गुरू माऊली आपल्या प्रेमामध्ये एवढे बुडालेले आहेत, आपल्याशी ते एवढे एकरूप झालेले आहेत की वेळोवेळी आपल्याला मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण ह्या प्रपंचातल्या अडचणी आपण काय करतो, जगद्गुरू माऊलींना केवळ आणि केवळ अडचणीच्या तराजूमध्ये तोलतो. अडचण सुटली तर जगद्गुरू माऊली, अडचण नाही सुटली की आपण लगेच भक्ती मार्गापासून दूर जातो. पण जोपर्यंत ह्या अडचणीच्या तराजूमध्ये जगद्गुरू माऊलीला तोलायचं आपण बंद करणार नाही, तोपर्यंत जगद्गुरू माऊली काय आहेत हे आपल्याला कधीही कळणार नाही. म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की बाबा तो जो देह आहे, तो देह किती अलौकिक आहे, पण मला इथं हे सांगावं लागतं की ह्या देहाने, ह्या अलौकिक देहाने आपल्याला किती अलौकिक बनवले. आज आपल्याला जे बनवलेलं आहे किंवा आज आपण जे काय आहोत तेच बघा ना, आपल्या आई वडिलांना सुद्धा कळलं नव्हतं की माझ्या लेकरामध्ये काय दडलेलं आहे, माझ्या लेकरामध्ये कोणत्या गुणांची वाढ आहे, माझ्या लेकरामध्ये कोणते अवगुण आहेत. पण जगद्गुरू माऊलींनी, आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या, पण तिथून ते जाणलं की माझ्या लेकरामध्ये हा गुण दडलेला आहे, ह्या लेकरामध्ये हा गुण दडलेला आहे. आणि ह्या सगळ्या लेकरांना इथे बसलेली बघा, कोणी रागीट आहे, कोणी लोभी आहे, कोणी मत्सरी आहे, कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, सगळ्या प्रकारच्या लोकांचा लोकसंग्रह केलाय जगद्गुरू माऊलीने. आणि आपल्या प्रेमामध्ये ह्या सगळ्या लोकांना म्हणजे वेगवेगळ्या मानसिकतेचे असलेली लोक जगद्गुरू माऊलीने एकत्रित केलंय
आणि सगळ्याला खिशामध्ये घातलंय. आता जगद्गुरू माऊलींकडे कोणता खिसा शोधाव? सगळ्यांना आपल्याला जगद्गुरू माऊलींनी घातलंय ना खिशामध्ये. तो अगदी, आणि ते पण कसं प्रेमाने हसून. अशी एकही व्यक्ती नाहीये की बाबा कोणीही व्यक्ती सांगू शकणार नाही की जगद्गुरू माऊली आमच्याशी बोलले नाहीत म्हणून, जगद्गुरू माऊलीने आम्हाला आमच्याकडे पाहून हसले नाहीत म्हणून. एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यांच्या सहवासामध्ये आल्यानंतर आपल्याला म्हणजे त्या तेजाचं आपल्यावरती असा काही प्रभाव होतो की आपण देहभान पण विसरतो. मग इथे बघा आपल्याला असंही म्हणता येईल की ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांना पूल बांधायचं काम चाललेलं असतं आणि त्यावेळेला मासे सुद्धा प्रभू रामचंद्राच्या देहावरती रूपावरती असे काही भाळले की त्यांनी स्वतःचं अस्तित्व विसरले. ते एवढे स्तब्ध झाले की त्याच्यावरून वानरं सुद्धा गेली. मग अगदी तो काळ होता, पण आज पण आपण तो अनुभव घेऊ शकतो ना. जेव्हा आपण नाणीजला येत असतो, अगदी डोंगर चढून माऊलींच्या समोर अनेक समस्या असतात आपल्या मनामध्ये, अनेक प्रश्न असतात आपल्या मनामध्ये, पण जगद्गुरू माऊलींसमोर आपण येतो आणि माऊलींच्या समोर आलं की नेमकं त्यांना काय विचारायचं असतं हेच आपल्याला विसर पडतो. आपल्या लक्षातच येत नाही, आपल्याला आठवतच नाही की आपण नेमकं इथं कशासाठी आलो. म्हणजे त्या तेजाचा आपल्यावरती किती प्रभाव होतो, आपल्याला किती शांती लाभते, किती समाधान लाभतं, याचं वर्णन आपण करू शकत नाही. आणि त्या तेजाचा प्रभाव कसा पडतो बघा. म्हणजे 12 नोव्हेंबर 2017 पुण्यामध्ये प्रवचन आणि दर्शन सोहळा जगद्गुरू माऊलींचा झाला. मला त्या दिवशीचा एक प्रसंग सांगावंसं वाटतं की त्यांच्या सहवासामध्ये कसा अनुभव येतो. मग म्हणजे समस्या आणि दर्शन दोन्ही लाईनी चालू होत्या आणि दोन्ही लाईनी चालू असताना एकीकडे दर्शनाची लाईन चालू आहे, एकीकडे समस्येची लाईन चालू आहे. आणि दर्शनाच्या लाईनमधून एक आई वडील आणि छोटंसं बाळ त्यांचं ते दर्शनाला येत होते. पण त्या हॉलमध्ये तो मुलगा एवढा कर्कश रडत होता की म्हणजे मुलं रडतात सुद्धा, पण त्या रडण्यामधला कर्कशपणा, त्याचा एवढा कर्कशपणा होता ना की असं प्रत्येकाला वाटायचं की ह्यानी पटकन दर्शन घ्यावं आणि बाजूला व्हावं. मग असं करता करता ते दर्शन हॉलमध्ये माऊलींच्या समोर आले. समस्या निवारण चालू होतं. असं इथून इथपर्यंत आल्यानंतर अक्षरशः माऊलीसुद्धा 2 मिनिट काही सेकंद असे करतात. आणि जेव्हा ते बाळ जवळ येतं, जवळ आल्यानंतर अक्षरशः काय होतं, एका क्षणामध्ये ते बाळ रडायचंच गप्प होतं. बिलकुल म्हणजे कसलाही तोंडातून आवाज काढत नाही, एकदम शांत माऊलींचं दर्शन घेतं आणि निघून जातं. सांगायचं तात्पर्य काय की त्यांच्या त्या सहवासामध्ये मग असं काय घडलं, पण त्या तेजाचा असा काय प्रभाव पडतो की आम्ही हसतोय का रडतोय, आम्ही किती संकटामध्ये आहे, आम्हाला किती नाना प्रश्न आहेत, किती दुःख आहेत, किती वेदना आहेत, हे आम्ही सगळं विसरून जातो. आणि त्या रूपाशी आम्ही एकरूप होऊन जातो. आणि त्या एकरूपतेमध्ये आम्हाला जे सुख मिळतं, जे समाधान लाभतं, त्या एकरूपतेमध्ये जे प्रेम लाभतं, त्याच्यामुळं भाविको आपल्याला भगवान श्रीकृष्ण जरी विविध मार्ग सांगत असले, विविध साधना सांगत असतील, तर आपल्यासाठी जगद्गुरू माऊलींच्या मुखातून जे येईल तेच आमच्यासाठी कर्म मार्ग आहे, तोच आमच्यासाठी ज्ञान मार्ग आहे, तोच आमच्यासाठी भक्ती मार्ग आहे, तोच आमच्यासाठी योग मार्ग आहे. हे सगळं कारण प्राप्त काय करणार आहे, तो प्राप्त कोणा ईश्वराला करायचं आहे. साक्षात तो ईश्वर आपल्या बरोबरच आहे. मग प्राप्त काय करायचं, प्राप्त काय करायचं सांगा. प्राप्त हेच करायचं, स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. कारण हा देह जो आहे तो माझ्याबरोबर येणार नाही. माझ्याबरोबरचे प्रवासी जर व्हायचं असेल तर जिथून मी प्रवास करतो त्या प्रवासाच्या जर तुम्हाला प्रवासी व्हायचं असेल तर मी समजा विमानानं प्रवास करणार आहे, तर तुम्ही एस टीनं माझ्याबरोबर यायचं ठरवलं तर हे अंतर गाठणार कसं. म्हणून यासाठी विमानाचे प्रवासी झालं पाहिजे. आणि विमानाचे प्रवासी होण्यासाठी आपल्यामध्ये सत्वगुणांचा विकास झाला पाहिजे. सत्वगुणांचा विकास होणार त्याचवेळी आपल्याला आत्मउद्धार साध्य होणार आहे, की आपल्याला आत्मज्ञान होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली इथे या गीतेच्या माध्यमातून किंवा ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला योग सांगतायत की ज्या माणसाचा, भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याची कुंडलिनी जागृत झाली त्याची सगळी लक्षणं काय असू शकतात ती सांगितली. आपण पण आपल्या ज्ञानमार्गामध्ये तेच सांगतो, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य असतं,
त्याच्या वास्तव्यात सामर्थ्य असतं, जे आता मागापासून वाघमोडे ताईंनी जे सांगितलेलं आहे, वर्णन जे केलेलं आहे, तेच आपल्या ज्ञानमार्गामध्ये तेच सांगितलेलं आहे की ज्याला आत्मज्ञान झालं आहे, म्हणजे योगमार्गामध्ये ज्याची कुंडलिनी जागृत झाली, त्याची लक्षणं काय, त्याचं वर्णन या गीतेमध्ये भगवान कृष्णानं केलेलं आहे. आणि तेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात की शरद ऋतूमध्ये जी पौर्णिमा येते, त्या पौर्णिमेमध्ये जसं सुशोभित चंद्रबिंब होतं, तशा प्रकारे ह्या माणसाची कांती होते. त्याच्याकडे बघितल्यानंतर, त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं तेज जाणवतं. मग तो भले वयानं वृद्ध जरी असला तर त्याच्यातला वृद्धपणा दिसत नाही, एकदम कोमल कळी जशी असते, निरागस जसं बालक असतं आणि त्याच्या चेहऱ्यावर जसं तेज असतं, तशी कुंडलिनी जागृत ज्यांची झालेली आहे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तशा प्रकारचं तेज असतं. आपल्याकडं पण तेच सांगितलेलं आहे ज्ञानमार्गामध्ये की त्याच्याजवळ आलं की एक विलक्षण सामर्थ्य आहे, एक विलक्षण शक्ती आहे, तेजोमय ती व्यक्ती आहे, हे जाणवतंच. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे की जणू काय तो हिराच, जसं हिऱ्याचं सगळीकडे किरणं पडतात आणि ॲट्रॅक्ट होतो तो माणूस त्या हिऱ्याकडे बघून, कारण त्याची जी चकाकी आहे, या चकाकीमुळे तो लक्ष आपलं वेधून घेतो. ज्याची कुंडलिनी जागृत झाली ती व्यक्ती अशा प्रकारची असते. आपल्या पण ज्ञानमार्गामध्ये, आता ज्ञानमार्ग आणि योगमार्ग याची तुलना इथे सुरू झालेली आहे की योगमार्गामध्ये जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं तसंच ज्ञान, तशाच प्रकारची माहिती ज्ञानमार्गामध्ये पण आहे. ज्ञानमार्गामध्ये आपण वेगळ्या पद्धतीने सांगतो की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, म्हणजेच योगमार्गामध्ये बोलायचं झालं तर कुंडलिनी जागृत ज्याची झालेली आहे, जी कुंडलिनी जागृत होणं आणि आत्मज्ञान होणं काही फरक नाही, एकच आहे तो प्रकार. तर ज्याची कुंडलिनी जागृत झाले त्याच्या नावात सामर्थ्य असतं, त्याच्या स्पर्शात सामर्थ्य असतं, त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य असतं, त्याच्या वास्तव्यात सामर्थ्य असतं, त्याच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य असतं, तो निर्भय असतो, तो निरीच्छ असतो. ही सगळी त्याची जी लक्षणं आहेत, त्याला गुरुप्रचिती असते, त्याला विज्ञान प्रचिती असते, त्याला आत्मप्रचिती असते. ही जी लक्षणं आहेत आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीची, तीच लक्षणं भगवान कृष्णाने योगमार्गाच्या माध्यमातून सांगितलेले की आता कुंडलिनी अर्जुना जागृत होईल आणि ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्या माणसाचं तेज फार वेगळं असतं, कारण एक ऊर्जा निर्माण झालेली असते. ती सर्पिन अशी फणा काढून उभी राहिलेली असते आणि त्या माणसामध्ये एक प्रचंड शक्ती निर्माण झालेली असते. आणि प्रचंड शक्ती निर्माण झाली की ती आता हळूहळू वरती 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 कशी आणायची याचा पुढे भगवान कृष्ण आपल्याला बोध करतील आणि ज्ञानेश्वर माऊली ते आपल्या ज्ञानेश्वरीमधून सांगणार आहेत. ते पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला, पुढच्या समासामध्ये आपल्याला ते ऐकायचं आहे. आता फक्त त्यांनी वर्णन केलं की ती व्यक्ती दिसते कशी, तर अतिशय कोमल, अतिशय तेजस आणि विलोभनीय वाटते की तिला बघितल्या क्षणी वाटतं की आहे इथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं ब्रह्मतेज आहे. अशा प्रकारची कुंडलिनी जागृत झालेली व्यक्तीची लक्षणं दिसू लागतात. आता आपण पुढची लक्षणं ऐकण्यासाठी आवाज जो असतो त्या आवाजामध्ये पण एक वेगळ्या प्रकारचा ताकद असते, शक्ती असते. ती कशी असते ती ऐकण्यासाठी पुढच्या समासामध्ये आपण परत भेटायचं आहे. म्हणून आपण इथे आता रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.